विरुद्ध प्रहार होऊन गेले. होते ते एक गरीबच, पण ते या जगाचे कोहिनूर होऊन गेले. जग खूप रडवीत होते त्यांना, पण ते या जगाला घडवून गेले. अरे यांना अजूनही कसे कळत नाही, वर्गाच्या बाहेर बसूनही ते या भारताचे संविधान लिहून गेले. अशा या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्वप्रथम मी नमन करून मी श्रेया विस्पुते माझ्या भाषणास सुरुवात करते. त्यांच्या नामातच त्यांची विशेषता आहे. बाबासाहेब म्हणजे बाणेदार त्या स्वभावाचे, बारकाईने अभ्यास करणारे, साधक ते बौद्ध धर्माचे, हेतू ज्यांचा सर्वसामान्यांचा विकासाचा बदल समाजात घडवून आणणारे. आणि आंबेडकर म्हणजे आनंद सर्वसामान्यांच्या जीवनी आणला, बेधडक सत्याग्रह केला चौदार तळ्याचा, डगमगले नाही संकटे आल्यावर, कर्त्या समाज उन्नतीचे रचिते भारतीय संविधानाचे. अनेक वर्ष चातुर्वर्ण व्यवस्थेच्या नावाखाली अन्याय सहन करणारे समाज बांधव, ज्यांना खायला भाकरी, प्यायला पाणी व चालायला रस्ता सुद्धा मिळणं कठीण होतं, अशा दीनदलितांची व्यथा जाणून त्यांचे अश्रू पुसण्याचे कार्य व त्यांना जगण्याचा अधिकार मिळवून देण्याचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. होते अंधारलेले जीवन, दिसत नव्हते प्रकाशाचे किरण. होते अंधारलेले जीवन, दिसत नव्हते प्रकाशाचे किरण. पुसण्यात त्यांचे अश्रू दिले दीनदलितांना नवसेन जीवन. पुसण्यात त्यांचे अश्रू दिले दीनदलितांना नवसेन जीवन. अवतरला एक महामानव, नाव त्याचे डॉक्टर भीमराव आंबेडकर. अशा या महामानव युगप्रवर्तकाचा जन्म मध्य प्रदेशातील महू या गावी 14 एप्रिल 1891 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव होते रामजी व त्यांच्या आईचे नाव होते भीमाबाई. बाबासाहेबांना लहानपणापासूनच वाचनाचा छंद लागला. तो त्यांच्या वडिलांमुळेच. तो वाचनाचा छंद संविधान निर्मितीचा आसमंत ठरला व यातच त्यांना अभ्यासाचीही आवड असल्यामुळे त्यांनी अनेक पदव्या संपादन केल्या, जसे BA, MA, मास्टर ऑफ सायन्स, डॉक्टर ऑफ सायन्स. त्यांनी अनेक मौलिक विचार मांडले, जसे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो. पुस्तकापेक्षा दुसरा चांगला मित्र नाही. मला आयुष्यभर जरी अभ्यास करण्याचे मनात ठेवले तरी विद्यासागराच्या कडेला गुडघा भरण्यात फार तर जाता येईल, असे क्रांतिकारी विचार सर्वसामान्यांना दिले. बऱ्याच ठिकाणी पाणवठ्यावर अस्पृश्यांना पाणी भरण्याचा व पाणी पिण्याचा अधिकार नव्हता. त्यापैकी एक होते महाड येथील चौदार तळे. यासाठी बाबासाहेबांनी 20 मार्च 1927 रोजी चौदार तळ्याचा सत्याग्रह करून अस्पृश्यांना पिण्यायोग्य पाणी उपलब्ध करून दिले. बाबासाहेबांचे असे मत होते की अस्पृश्यांना सर्व समस्या मनस्मृतीमुळे निर्माण होता. यामुळेच 25 डिसेंबर 1927 रोजी मनस्मृती या ग्रंथाचे दहन केले गेले. हा ग्रंथ केवळ अस्पृश्य समाजाला जाचक नव्हता, तर हा सर्व समाजातील स्त्रियांना जाचक होता. मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची, मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची, तू जगाला शिकवलीस व्याख्या माणसातल्या माणुसकीची, तू जगाला शिकवलीस व्याख्या माणसातल्या माणुसकीची. संविधान लिहिण्याचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. बाबासाहेबांचे जीवन सर्वांसाठी खूपच प्रेरणादायी आहे. जगावं कसं, अन्यायाविरुद्ध लढावं कसं, संघर्षातून घडावं कसं, वादासमोर उभं राहावं कसं आणि शिक्षणातून स्वप्न साकार करावं कसं, हे बाबासाहेबांनी स्वतःच्या कृतीतून आपल्यालाच नव्हे तर संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे. बाबासाहेब केवळ एकाच समाजापुरता मर्यादित नाही, त्यांनी एकाच समाजासाठी कार्य केले नाही. संविधानात केवळ एकाच समाजाला उच्च स्थान दिले नाही, त्यांनी प्रत्येक घटकाचा विचार करून संविधान निर्मिती केली आहे. संविधानात प्रत्येक समाजातील स्त्रियांना जे कायदे व अधिकार लागू केले आहेत त्यामुळेच आज प्रत्येक स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून किंवा त्यांच्याही समोर एक पाऊल पुढे आहे. तू देव नव्हतास, तू देवदूतही नव्हतास, तू देव नव्हतास, तू देवदूतही नव्हतास, तू मानवतेची पूजा करणारा खरा महामानव होतास, तू मानवतेची पूजा करणारा खरा महामानव होतास. काहींना बाबासाहेब कोण व त्यांनी काय केले हे माहीतच नाही. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज सर्वांच्या घरात व छोट्याशा हृदयात आहे ना, त्याचप्रमाणे या महामानवाला एकाच समाजापुरता मर्यादित न ठेवता सर्वांनी आपल्या घरात व छोट्याशा हृदयात जागा द्यावी. तेव्हाच या महामानवाच्या कार्याला न्याय मिळेल. शेवटी जाता जाता एवढेच बोलेल, दौलत मिली किसको तो वो धनवान बन गया, दौलत मिली किसको तो वो धनवान बन गया, ताकत मिली किसको तो वो पहलवान बन गया, ताकत मिली किसको तो वो पहलवान बन गया. मैं खुशनसीब हूँ जहाँ में मुझे भीम जी मिल गए और मैं इंसान बन गया, मुझे भीम जी मिल गए और मैं इंसान बन गया. जो ऊंच नीच को मानता है मैं उसे इंसान नहीं समझता,
जो ऊंच नीच को मानता है मैं उसे इंसान नहीं समझता, और जो बाबा साहेब को नहीं मानता है मैं उसे भारतीय नहीं समझता, मैं उसे भारतीय नहीं समझता। भारत रत्न विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर